श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला लेखक क्रमांक 45। श्रीवल्लभांचा माधव नंबुद्री हा श्री गुरूंचा माधव सरस्वती। शंकर भट्ट कन्याकुमारीतून कुरवपूरकडे निघतात। वाटेत नावातच विचित्र असणाऱ्या विचित्रपूर येथील विक्षिप्त राजाच्या दरबारात धर्मसंकटात ओढले जातात। तथापि श्रीपाद श्रीवल्लभ शंकर भट्टास नुसतेच तेथून यशस्वीपणे सोडवत नाहीत, तर त्या राजाच्या सर्व समस्या देखील दूर करतात। शैव मोठे की वैष्णव या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राजाने तेथील जवळपास सर्वच ब्राह्मणांची गाढवावरून धिंड काढून त्यांना तुरुंगात बंदी केलेले असते। तथापि त्यांच्यातील माधव नंबुद्रीपाद हा तुरुंगातील सर्व कैद्यांना दत्तप्रभूंची मंडळ दीक्षा देतो आणि ही मंडळ दीक्षा पूर्ण होते त्यावेळी शंकर भट्टाचा वरील प्रमाणे तेथे प्रवेश होतो। मुक्या युवराजाला श्रीपाद श्रीवल्लभ यतिरूपात दर्शन देऊन त्याचे मुकेपण जिभेवर विभूती देऊन घालवतात। आता थोडंसं माग येऊ। त्या काळी मल्याश म्हणजे केरळमध्ये दत्त भक्ती कशी? कारण माधव नंबुद्री हा सर्व कैदी ब्राह्मणांना दत्त मंडळ दीक्षा देतो असा उल्लेख आहे। केरळमधील कर्मठ असे नंबुद्री ब्राह्मण हे मूळ आंध्र प्रदेशातील आजच्या गुंटूर येथील। तथापि केरळमध्ये वेदविद्या अध्यापनासाठी ते राजनिमंत्रणावरून केरळमध्ये स्थायिक झालेले आहेत। मुक्त झालेल्या ब्राह्मणांमधून फक्त माधव नंबुद्रीच शंकर भट्टांच्या मागे का लागतो की त्यालाही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपूरला सोबत यायचे आहे? कारण माधव नंबुद्री हा देखील पक्का दत्तभक्त आहे, म्हणूनच तो तुरुंगात सदा न कदा शिक्षा म्हणून माठाची भाजी खाणाऱ्या बंदिवादांना तेथून सोडण्यासाठी दत्त मंडळ दीक्षा देतो आणि शैव वैष्णववाद घालणारे ब्राह्मण ती दीक्षा स्वीकारतात। यातच दत्तप्रभूंच्या ठाळी असलेले अद्वैत लक्षात येते। हा माधव परिस्थितीनं अतिशय गरीब, तो दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचं काम करत असे, पण दत्तप्रभूंचा निस्सीम भक्त। त्यास श्रीपादांबद्दल माहिती नव्हती, पण राजाच्या दरबारात शंकर भट्टाकडून श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल समजताच आणि कारागृहातून सुटताच त्यास कधी एकदा कुरवपूरला जाऊन श्रीपादांचे दर्शन घेतो अशी ओढ त्याला लागून राहिली आणि तोही शंकर भट्टासोबत कुरवपूरच्या दिशेने चालू लागला। आता पुढे जाऊ। दोघांचा पुढील प्रवास सुरू होताच काही अंतरावर ते पळणीस्वामींच्या आश्रमात पोहोचतात। दुसऱ्या दिवशी पळणीस्वामी 10 दिवसांची दीक्षा घेऊन योग समाधीत बसतात, परंतु माधव सर्पदंशाने गतप्राण होतो। पळणीस्वामी 10 दिवसांनी समाधीतून उठतात तेव्हा ते सांगतात की माधव सूक्ष्म रूपात कुरवपुरात श्रीपादांच्या सानिध्यात आहे आणि श्रीपादांनी माधवला पुन्हा जिवंत करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे। यावेळी पळणीस्वामी हे देखील सांगतात की माधवला जरी स्थूल देहाने श्रीपादांचे दर्शनाची प्राप्ती झाली नसली तरी श्रीवल्लभांच्या कल्पनातीत लीलांमुळे माधव जरी गतप्राण झाला असला तरी त्याच्या दर्शनाच्या उत्कट इच्छेमुळे श्रीपादांनी त्याला कुरवपुरात आणून स्वतःच्या सानिध्यात ठेवून घेतले। त्यानंतर पळणीस्वामी माधवला पुनर्जीवित करतात तेव्हा माधव कुरवपूर पिठापूर दर्शनाबद्दल सविस्तर सांगतो। त्यानंतर तिघेही ध्यानात बसतात। यावेळी माधव सूक्ष्म रूपात पोहोचतो ते थेट राजमुंद्रीमध्ये, जेथे 1908 साली घडणाऱ्या श्रीपादांच्या मातुळ घरी शंकर भट्टाने लिहिलेले श्रीपादांचे चरितामृत मागायला टेंबे स्वामी आलेले असतात। त्यांना चरित्र न मिळणे, त्यांनी सांगितले की साईबाबांना पाठवलेला नारळ साईबाबांना न मिळणे,
त्यांचा पिठापुरात श्रीपादांच्या पादुका स्थापन करण्याचे 2 प्रयत्न व्यर्थ होणे, शिर्डीतील गुरुस्थान माधवाचे राजमुंद्रीतून पिठापूरला श्रीपादांचे आजोबांच्या घरी जाणे, तेथील भूमीत श्रीपादांच्या दिव्य पादुका, तेथील तपोमग्न ऋषीमुनी या सर्वांचे दर्शन माधवास होते. पण पळणीस्वामी माधवला सांगतात की तुला या जन्मापुरते एवढेच पुरे, आता तू येथून माघारी जा. हे ऐकताच माधवची स्थिती काय झाली असेल. शंकर भट्टास जी दर्शनं झाली नाहीत ती दर्शनं माधवास झाली, पण श्रीपादांचे सशरीर दर्शन ह्या जन्मी त्याला होणार नव्हते. म्हणजे या जन्मानंतरच्या पुढील जन्मी ते होणार असं अदृश्य वचन त्याला श्रीपादांनी पळणीस्वामींच्या मुखातून दिले होते. आणि पुढील जन्मी, मागच्या जन्मी काय काय झाले याची स्मृती जरी सर्व जीवांच्या बाबतीत कुलूपबंद असते, तरी माता अंबिका, बिदरचा बादशहा म्हणजे रविदास यांच्या बाबतीत ही पूर्वजन्म स्मृतीलाही असलेली कुलपे श्रीपाद काढतात हे सर्वश्रुत आहेच. आणि श्रीपाद, श्री गुरु, स्वामी समर्थ, साईबाबा, रामदास स्वामी, श्रीधर स्वामी कोणताही अवतार असो, श्रीपाद श्रीवल्लभ हे प्रत्येक अवतारात आधीच्या अवतारातील ऋणानुबंधातील मंडळी प्रथम जवळ करतात, अशी कार्यप्रणाली आहे. तर मग ज्या माधव नंबुद्रीला अप्रत्यक्षपणे पुढील जन्मी लौकिक अर्थाने श्रीपादांचे दर्शन ठरलेलं आहे, तर श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या सानिध्यात माधव नंबुद्री काय नावाने आला? तो आला अतिशय प्रिय भक्त माधव सरस्वती नावाने. कसा तो पाहूया. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कारंजाहून काशी क्षेत्रात आले आणि कृष्ण सरस्वतींकडून लौकिक अर्थाने श्रीपाद श्रीवल्लभ वचनानुसार संन्यास ग्रहण करून ते नागेश मंदिरात एकांतात होते. काशीत एक विज्ञान वेदांत पाठशाळा होती. आश्रम व्यवस्थेप्रमाणे दुपारनंतर जळाऊ लाकूड गोळा करण्यासाठी विद्यार्थी जवळच्या भीमचंडी वनात दूरवर गेले. तेथून परतताना काळोख झाला आणि एक विद्यार्थी इतरांपासून मागे पडला, वाट चुकला. तोच विजांच्या कडकडाटात पाऊस सुरू झाला. तो मारा त्याला सहन होत नव्हता. तो अतिशय भयग्रस्त झाला. श्वापदांच्या गर्जनांना घाबरून तो पुराच्या पाण्यात एका झाडावर चढून बसला. पोटात काही नाही, जोरदार वादळ, पाऊस, थंडीत तो झाडाची फांदी घट्ट पकडून बसला. मात्र पहाटे त्याला झोप अनावर झाली आणि त्यात तो झाडावरून खाली प्रवाहात पडला. तो पाण्याच्या प्रवाहात वाहून चालला असताना दैव बलवत्तर म्हणून तो एका ठिकाणी अडकला आणि तो ज्या वस्तूला अडकला ती वस्तू म्हणजे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे श्री चरण. श्री गुरु पहाटे गंगा स्नानासाठी पात्रात उतरले असता हा विद्यार्थी त्यांच्या चरणांत अडकला. श्री गुरूंनी स्वहस्ते त्याला उचलले आणि त्याची भयावह अवस्था पाहून त्याला छातीशी कवटाळून ते त्याला स्वतःच्या निवासस्थळी घेऊन आले. त्याची शुश्रूषा करून त्याला बरं होई तो स्वतःजवळ ठेवून घेतले आणि यथावकाश त्याला वेधशाळेत पोहोचते केले. त्या दिवसापासून तो विद्यार्थी रोज नित्य नियमाने श्री गुरूंच्या दर्शनास येऊ लागला व वेद पठण करत श्री गुरूंची फुलं, तुळशी, बिल्वाने सेवा करू लागला. असाच एक दिवस तो नित्य नियमाने श्री गुरूंच्या दर्शनास आला. पण श्री गुरु तर हिमालय सव्य प्रदक्षिणा आणि गंगा परिक्रमेस निघून गेलेले. हा विद्यार्थी ते पाहून कावरा बावरा होऊन अतिशय उदास झाला. श्री गुरूंचा विरह सहन न झाल्याने त्यांच्या भेटीसाठी त्याने गंगेची उपसव्य म्हणजे श्री गुरूंच्या उलट्या दिशेने गंगेच्या काठावरून प्रवास सुरू केला. वाटेत प्रयाग क्षेत्रात त्याने श्री गुरु भेटीसाठी गायत्री पुरश्चरण प्रारंभ केले. ते जाणून श्री गुरु गंगासागर येथे गंगा पार करत
अलीकडच्या काठावर आले आणि प्रयाग क्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली. प्रयागला भेट झाली आणि त्याची तयारी तपश्चर्या पाहून श्री गुरूंनी त्याला संन्यास दीक्षा देऊन त्याचे नाव माधव सरस्वती ठेवले आणि हेच माधव सरस्वती मुख्य आणि ज्येष्ठ शिष्य म्हणून आजही दत्तप्रभूंच्या सेवेत कार्यरत आहेत. म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात पळणीस्वामींमार्फत लौकिक दर्शनाचं वचन दिलेला तमिळनाडूमधील माधव नंबुद्रीला त्याच्या पुढील जन्मी आणि स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी अवतारात बालवयातच काशीत आल्या आल्या जवळ घेण्यात आले. इतके जवळ की त्याला संन्यास दीक्षा देऊन स्वतःसारखं करून स्वतःसारखं नामकरण माधव सरस्वती करण्यात आले. शंकर भट्टास तरी श्रीपादांचा लौकिक सहवास कमी लाभला. 1340 ते 1350 अशी 10 वर्षे. पण या माधव सरस्वतीला श्री गुरूंचा सहवास सानिध्य सेवा शंकर भट्टा इतकीच लाभली. गंगासागर ते काशी ते परळी वैजनाथ 1410 ते 1420. श्री गुरु चरित्र ग्रंथात माधव सरस्वती नावाचा संदर्भ 2 वेळा येतो. 12व्या अध्यायात श्री गुरु त्याला प्रयाग येथे संन्यास दीक्षा देतात आणि 13व्या अध्यायात मुख्य शिष्य म्हणून श्री गुरूंसमवेत परळी वैजनाथ पर्यंत माधव सरस्वती सोबत आणि सेवेत असल्याचा. श्री गुरूंचे सिद्धांतपाद म्हणजे श्री सिद्ध माधव सरस्वती आणि वाडी येथील श्री रामचंद्र योगेश्वर हे असे 3 प्रमुख शिष्य सेवेकरी आहेत, जे गुरुकृपेने काळाच्या पुढे निघून जाऊन आजही श्रीशैल्य, कुरवपूर, गाणगापूर, पिठापूर आणि गिरनार येथे आजही अखंड सेवेत दत्तकार्य नियोजन आणि दत्त संकल्पात अहोरात्र व्यस्त आहेत. आणि गुरु शिकवणीनुसार पडद्याआड राहून ते पूर्ण शरण आलेल्या दत्तभक्तांची आणि भक्तांच्या कुटुंबाची व दत्त क्षेत्रांच्या व्यवस्थेची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत. परंतु या लेखाचा हा शेवट नाही, कारण आजपर्यंत गुरुकृपेने मला जी समज आली आणि त्यातून जसं इथपर्यंत आज मी लिहिलं आहे तसं भविष्यात यापुढील समज कुणाला तरी गुरुकृपेने येईल आणि तो यापुढील वृत्तांत लिहील. गुरु शिष्य संबंधांना अंत नाही, तेथे ऋणानुबंध हा क्रायटेरिया आहे. शंकर भट्ट हा आधीच्या जन्मी दत्त मंदिरात पुजारी होता. मंदिरात मित्रासोबत द्यूत खेळताना त्यात हरल्यावर स्वस्त्री देण्याची अट घालण्यासारखा गुन्हा त्याने केला होता. परंतु तो कर्मदोष पार पडून श्री वल्लभांनी त्याला जवळ घेतलेच. सुमती अप्पलराज, राजमांबा बापनाचार्य, अम्माजम्मा नरसिंह वर्मा, सुबमांबा वेंकटपय्या श्रेष्ठी, तिरुमलदास, रविदास, दत्तदास, शंकर भट्ट, सिद्ध, श्री रामचंद्र योगेश्वर, माधव सरस्वती अशा नीज जनांना श्रीपाद कधी इंतर देत नाहीत. स्वतः दत्त प्रभू नॉस्टॅल्जिक आहेत ऋणानुबंधासाठी. अगदी लोणी खडीसाखरेचं ऋण ते आठवणीत ठेवतात. अशा ऋण आणि ऋणानुबंधात कृतज्ञता जन्माला येते आणि भक्ताचं आयुष्य कृतकृत्य होतं. बंध टिकून राहतात. पुन्हा पुन्हा येणारा गर्भवास हा सुखकारक होतो. हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.